the bone that is divided into three parts. Okay, epiphysis, metaphysis, and diaphysis. Epiphysis is a spongy bone. You get question on that. Okay, diaphysis is called as a compact bone, or it is a shaft of the bone. Okay, epiphysis is hemopoietic or erythropoietic. Hemopoietic, or it is a erythropoietic, because the RBCs and other blood cells are produced from here. Okay, which contains a red bone marrow, right? And this diaphysis, it contains a yellow bone marrow, and that stores fat. So majority adipocyte cells are here, and that stores the fat and give a solid structural framework to the bone. या तीन गोष्टी क्लियर आहेत का तुम्हाला? Yeah, is it clear? Yes? Yes or no? Yeah? आहात का तुम्ही? Okay, so okay, now what is inside the structure? See, the bone consists of काय काय आहे बघा. Bone मध्ये काय काय आहे? So if I draw this particular diagram, okay, so ही diagram परत expected आहे की तुम्ही काढायची. Okay, so this is a outer covering of the bone. बोला, outer covering of the bone is called as, बोला, outer covering of the bone is called as Periosteum. periosteum. जसं आउटर कव्हरिंग आहे, प्लीज ड्रॉ दिस डायग्राम. जसं आउटर कव्हरिंग आहे तसं एक आतमध्ये पण कॅनल आहे, होल. ओके, दिस इज कॉल्ड ॲज, द लेयर ऑफ दिस इज कॉल्ड ॲज एंडोऑस्टियम. एंडोऑस्टियम. एंडोऑस्टियम असं कार्टिलेज मध्ये होतं का? कार्टिलेज मध्ये ही आतमध्ये असं कॅनल, कॅनल म्हणजे काय की होल, एक होल. सपोजिंग कसं दाखवू तुम्हाला, ही एक बॉटल आहे. ओके, या बॉटल मध्ये सपोजिंग दिस इज अ कॉम्पॅक्ट बोन. आपण कॉम्पॅक्ट बोन किंवा ओव्हरऑल बोन बद्दल बोलतो. ओके, आणि ह्याच्यामध्ये अजून मी जर हे पेन टाकला, ओके, तर ही जी त्याची पोकळी आहे मध्ये जे आहे, दॅट इज अ कॅनल विच दिस पर्टिक्युलर बोन इज हॅव्हिंग. आर यू गेटिंग मी? सो हा एक बोन आहे, त्याच्यामध्ये एक कॅनल आहे, एक होल आहे. वरून जर बघितला, आय एम टेकिंग द ट्रान्सवर्स सेक्शन. सी सेक्शन कसे, सपोजिंग आय एम टेकिंग दिस इज अ बोन. ओके, मी जर हा असा सेक्शन घेतला तर दिस सेक्शन इज कॉल्ड ॲज विच सेक्शन? दिस इज अ लॉन्जिट्युडिनल सेक्शन. असा जर सेक्शन घेतला, सपोजिंग हा बोन आहे, याला सरळ जर कट केलं तर दिस इज अ लॉन्जिट्युडिनल सेक्शन. आणि ह्याला जर असा कट घेतला, आडवा जर असा कट घेतला, तर दॅट इज कॉल्ड ॲज, म्हणजे मी जर हा ह्याला असा कट घेतला इथे, तर दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सवर्स सेक्शन. ट्रान्सवर्स सेक्शन. तर आय एम टॉकिंग अबाउट द ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ द बोन. तुम्ही कार्टिलेजचं ट्रान्सवर्स सेक्शन आठवा, त्याच्यामध्ये एंडोऑस्टियम नव्हतं. इट वॉज जस्ट पेरिकॉन्ड्रियम, नॉट एंडोकॉन्ड्रियम. ओके, सो दिस इज अ पेरिऑस्टियम. आतल्या कॅनलचं जे कव्हरिंग आहे दॅट इज अ एंडोऑस्टियम. ओके, आणि इथे ज्या कॅनल सिस्टीम आहे तिथे अजून त्याची एक सिस्टीम आहे बोन मध्ये. दिस इज कॉल्ड ॲज अ हॅव्हर्सियन सिस्टीम. दिस इज कॉल्ड ॲज अ हॅव्हर्सियन सिस्टीम. ओके, हा डायग्राम काढला एवढा. हा जो मधला कॅनल आहे त्याचा दिस इज फिल्ड विथ येलो बोन मॅरो अँड द ब्लड व्हेसल्स. हे कळतंय का तुम्हाला? Yes, ma'am. ओके,
सो पेरिऑस्टियम कशाचं बनलेलं आहे? पेरिऑस्टियम इज मेड अप ऑफ, आपण एक मोठाच डायग्राम काढू सो दॅट यू विल अंडरस्टँड. मी हा इरेज करते. यू ड्रॉ वन पर्टिक्युलर डायग्राम वेअर आय विल एक्सप्लेन यू एव्हरीथिंग नाव. ओके, चल. सो हा जो आपण आउटर मोस्ट लेअर काढला होता, दिस इज कॉल्ड ॲज, बोला, दिस इज कॉल्ड ॲज पेरिऑस्टियम. पेरिऑस्टियम. ओके, त्याच्या आतमध्ये आपण एक अजून काढला, दिस इज कॉल्ड ॲज, हा एक कॅनल आहे आणि त्या कॅनलवर एक कव्हरिंग आहे, दिस इज कॉल्ड ॲज एंडोस्टियम. एंडोऑस्टियम. ओके, पेरिऑस्टियम इज मेड अप ऑफ व्हाईट फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. लिहून ठेवा तिथे, व्हाईट फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, आणि ह्या पेरिऑस्टियमच्या खाली काय असणार आहे? पेरिकॉन्ड्रियमच्या खाली काय होतं? बोला. इथे जे सेल्स आहेत त्याला काय म्हणायचं? काय होते ते सेल्स? हे जे सेल्स आहेत हे काय? कॉन्ड्रोब्लास्ट. हा, म्हणजे हे काय असतील मग इथे? ऑस्टिओब्लास्ट. ओस्टिओब्लास्ट. ओस्टिओब्लास्ट. ओके, आता पेरिऑस्टियम म्हणजे काय? ऍक्च्युली दोन्ही लक्षात ठेवा, ह्याच्यावर क्वेश्चन येतो. व्हॉट इज अ पेरिऑस्टियम? व्हाईट फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग आणि ओस्टिओब्लास्टची लेअर दोघांना मिळून म्हणायचंय पेरिऑस्टियम. सो पेरिऑस्टियम इज इक्वल टू व्हॉट? इट इज WFCT प्लस ओस्टिओब्लास्ट. WFCT plus osteoblast is forming this periosteum. ओके, इथे सगळं काय आहे? इथे सगळं आहे मॅट्रिक्स. करेक्ट? इथे सगळं आहे मॅट्रिक्स, राईट? येस. ह्या मॅट्रिक्स, जी मॅट्रिक्स आहे ह्याचं, मॅट्रिक्स ऑफ द बोन, प्लीज कीप रायटिंग, मॅट्रिक्स ऑफ द बोन इज प्रेझेंट इन लेयर्स. ओके, एकावर एक त्याच्या लेयर्स असतात. मॅट्रिक्स ऑफ द बोन इज इन लेयर्स अँड दॅट लेयर इज कॉल्ड ॲज अ, म्हणून तिथे वर्ड येतो लॅमिली. मॅट्रिक्स ऑफ द बोन इज इन लेयर्स अँड सो इट इज कॉल्ड ॲज अ लॅमिली. क्लिअर? येस ओके, मॅम. या. सो मी इथे जे आहे हा जो पार्ट आहे दॅट इज येलो कलर इथे काढते. सो दॅट इज मेड अप ऑफ येलो बोन मॅरो. ओके, सो दिस वन इज अ येलो बोन मॅरो. दिस येलो बोन मॅरो इज स्टोरिंग व्हॉट? इट स्टोअर्स फॅट, बेसिकली ॲडिपोसाइट्स. ओके, आता हे येलो बोन मॅरोची ही जी लाइनिंग आहे इथली, this is again having one layer which is called as a endosteum. Okay, this layer, green layer, this is a endosteum. आणि ह्या एंडोऑस्टियम कडे पण इथे ओस्टिओब्लास्ट सेल आहे. So these are again the osteoblast cell. Okay, and this endosteum, it is made up of RFCT, reticular fibrous connective tissue. Please write in full. RFCT, reticular fibrous connective tissue. आणि हे दोघं RFCT plus osteoblast together make a endosteum. So endosteum विचारलं तुम्हाला तर you should be able to understand. Endosteum is RFCT plus osteoblast inner layer. काल मी तुम्हाला एक वर्ड यूज केला होता, कॉन्ड्रोसाइट मध्ये, और द ग्रोथ ऑफ कार्टिलेज इज युनिडायरेक्शनल और बायडायरेक्शनल. काय लिहिलं होतं बघा? युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनल, कारण कॉन्ड्रोब्लास्ट एकाच ठिकाणी होते. आता इथे ओस्टिओब्लास्ट इथे पण आहे, मग इकडनं पण त्याची ग्रोथ होईल आणि इकडनं पण त्याची ग्रोथ होईल.
So the growth of the bone is bidirectional. Important, very very important. Growth of the bone is bidirectional. ठीक है. सो एंडोऑस्टियम आणि पेरिऑस्टियम हे कळलंय. मॅट्रिक्स मेडअप ऑफ मेजरली इनऑर्गॅनिक. ओल्ड एज मध्ये दॅट गेट कन्वर्टेड टू ऑर्गॅनिक आणि म्हणून बोन्स बिकम ब्रिटल. बरोबर. ओके, हे इतकं कळलंय का? सो दॅट आता मी खूप महत्वाचं सांगणार आहे. हॅवर्सियन सिस्टीम कळलंय हे? येस मॅम. ओके ओके. नाव इथे मी हे असे काय काय गोल काढतीये. दीज आर द in the matrix. Okay, in the matrix these are Haversian system. So one green full is a Haversian system. Okay, so this is a Haversian system. Haversian system मध्ये काय काय बघा. Haversian system is equal to osteocyte plus, keep writing up, plus Haversian lamellae, Haversian lamellae and plus Haversian canal. इथे मध्ये मी हा एक कॅनल काढते. सो दिस इज अ Haversian canal. Together this forms a Haversian system, or which is also called as osteon. का सांगते? कारण ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येतात. क्लियर है? Yes, is that Yes, clear? ma'am. Yes. सगळ्यांना कळलंय का? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. परत एकदा सांगू. हॅवर्सियन सिस्टीम सांगितलं ना, अजून कन्फ्युजन होईल, त्याच्यामुळे हे आधी समजून घ्या. पेरिऑस्टियम मेड अप ऑफ WFCT आणि ओस्टिओब्लास्ट टुगेदर कॉल्ड एज अ पेरिऑस्टियम. ह्याला एक कॅनल असतं, जे कॅनल तुम्हाला ह्याच्यामध्ये नव्हतं. इफ यू चेक द यस्टरडेज डायग्राम, दिस इज कार्टिलेज. कार्टिलेज मध्ये कॅनल नाहीये, फुल आहे. कार्टिलेज मध्ये फायबर्स नाहीये. इथे जे आहे, इट कंटेन्स अ फायबर्स. ओके, दिस कंटेन्स अ फायबर्स. इथे जे आहेत मध्ये मध्ये हे फायबर्स आहेत. आणि पेरिफेरीला तर खूप फायबर आहे. दॅट गिव्स अ स्ट्रेंथ टू द बोन. हे कुठले फायबर्स असावेत? मी असे काढलेत म्हणजे कुठले फायबर्स असावेत? हे ब्ल्यू कलरचे जे काढतीये ते बोला. Collagen fiber. एक्झॅक्टली, बंडल मध्ये काढतीये. सो दे आर द कोलॅजन फायबर. आणि कोलॅजन फायबर विच आर अरेंज towards the periphery below this osteoblast, and here they are giving the extra strength to the bone. And this peripheral collagen fiber, it is called as a Sharpey's fiber. Okay, this is called as a Sharpey's fiber, extra collagen fiber, which is a Sharpey's fiber. Okay, matrix of the bone, I said it is arranged in what? Layers. Layers, which is called as Lamellae. lamellae. Growth of the bone cell is unidirectional or bidirectional? Bidirectional. Bidirectional. Growth of the cartilage is Unidirectional. unidirectional. This central canal, which is called as a
Osteo canal, the canal which is present in the center, this canal is absent in cartilage. Okay, this is absent in cartilage and that canal is storing the fat. कॅनल म्हणजे कळलं ना तुम्हाला, एक आहे त्याच्यामध्ये हा अजून एक कॅनल आहे. ओके, आणि ह्या कॅनल मध्ये म्हणजे हा बोनचा पेरिफेरी, हा पेरिऑस्टियम, त्याच्यामध्ये जर मी हा कॅनल टाकलाय, हा एक पोकळीमध्ये, त्याच्यामध्ये सगळं येलो बोन मॅरो फिलअप केलेलं आहे. त्या येलो बोन मॅरो मध्ये फॅट स्टोरेजचं काम चालतं. राईट. ओके, आता हे जे आहे हॅव्हर्सियन कॅनल और हॅव्हर्सियन सिस्टीम, इट इज प्रेझेंट ओनली इन कॉम्पॅक्ट बोन. कुठे असते ते? फक्त कॉम्पॅक्ट बोन. अँड हॅव्हर्सियन सिस्टीम इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ ओनली मॅमॅलियन बोन. फक्त मॅमल्सच्याच बोन मध्ये हॅव्हर्सियन सिस्टीम असते. बाकी बर्ड्स घेतले, रेप्टाइल्स घेतले, त्यांच्या बोन मध्ये हॅव्हर्सियन सिस्टीम नसते. हॅव्हर्सियन सिस्टीम असलं म्हणजे तिथे आयडेंटिफाय करायचं असतं की हा मॅमॅलियन बोन आहे. कॉम्पॅक्ट बोन म्हणजे कुठल्या पार्ट मध्ये आहे हा? इपी, मेटा, डायफायसिस? डायफायसिस. डायफायसिस. मग इपीफायसिस मध्ये हा जो वरचा पार्ट आहे, इपीफायसिस मध्ये पण हॅव्हर्सियन सिस्टीम नाही. ती फक्त कॉम्पॅक्ट बोन मध्ये, लक्षात घ्या. दॅट इज ओनली प्रेझेंट इन द कॉम्पॅक्ट बोन. येस. आणि ओस्टिओ, आता हॅव्हर्सियन हे इतकं कळलंय का स्ट्रक्चर? सो दॅट आय विल एक्सप्लेन यू अबाउट द हॅव्हर्सियन सिस्टीम. हे कळलंय का? येस और नो? Yes, ma'am. हा, आता ही जी सिस्टीम आहे, हा जो एक ग्रीन सर्कल आहे तो मी इलॅबोरेट करते. बघू, याचा डायग्राम असेल तर बरं होईल स्लाइड मध्ये, आता मला आठवत नाही. सो पेरिऑस्टियम, एंडोऑस्टियम, नॉन लिव्हिंग एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स, लिव्हिंग सेल्स, बोन सेल्स आर कॉल्ड ऍज. बोला, बोन सेल्स आर कॉल्ड ऍज. बोला, बोन सेल्स आर कॉल्ड ऍज. Osteoblast. ओस्टियोब्लास्ट की ओस्टियोसाइट? Osteocytes. ओस्टियोसाइट. ओके, बोन सेल्स आर ओस्टियोसाइट. आणि मग मी इथे जर चेंज करते, बोन फॉर्मिंग सेल्स. Osteoblast. येस, देन इट विल बी ओस्टियोब्लास्ट. आलं लक्षात? वाचायचं किती महत्वाचं आहे बघा. ओके, बोन सेल्स हे सगळे, ओस्टियोब्लास्ट, इमॅच्युअर बोन सेल आणि मॅट्रिक्स फॉर्मिंग सेल, as well as mature bone forming cells. Okay, osteoblast is again important. जसं chondroblast was important forming matrix, तसं हे पण for mineralization of bone, and after maturation they become osteocytes. आता ओस्टियोसाइट जसं कॉन्ड्रोसाइट होतं, एक फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी होती, त्याच्यामध्ये हे कॉन्ड्रोसाइट होते ना, किती नंबर होतं? 1 to 4. Either it could be 1 or either it could be 4. So 1 to 4 chondrocyte in one lacuna. आठवतंय का कालचं? Yes, ma'am. आता ह्याच्या ज्या लॅक्युना मध्ये असतं, 1 लॅक्युना अँड 1 सेल, दॅट इज अ डिफरन्स. एका लॅक्युना मध्ये एकच ओस्टियोसाइट, एका लॅक्युना मध्ये खूप सारे कॉन्ड्रोसाइट, एका लॅक्युना मध्ये एकच ओस्टियोसाइट. फरक आहे, लक्षात घ्या. ओके, आणि जसं कॉन्ड्रोक्लास्ट होते तसे these are the osteoclast which are phagocytic, involved in reabsorption of bone. ओके, चला हे आपण स्किप करू. तुम्हाला हे जड जातंय तर अजून जास्त मला सांगायचं नाही.
अच्छा, विच कार्टिलेज इज गिव्हिंग द बोन? कुठला कार्टिलेज इज गिव्हिंग अ बोन? Embryonic cartilage. कुठला असतो तो? विच इज अ नेम ऑफ दॅट एम्ब्रियोनिक कार्टिलेज? Hyaline cartilage. Exactly, Yamini, very good. It is hyaline cartilage. Okay, hyaline cartilage is giving into the bone. Okay, so हा spongy bone, here it is a hemopoietic blood cells सगळे इथून अराइज होता. So this is a red bone marrow. Okay, आता ह्याच्यामध्ये मी म्हटलं की there is no system. Which system? कुठली सिस्टीम नाहीये ह्याच्यामध्ये? स्पॉन्जी बोन मध्ये कुठली सिस्टीम नाही. Haversian system. ॲव्हर्सियन सिस्टीम इथे नाही. मग इथे काय असतात? इथे असतात ह्या ट्रॅबिक्युली. जस्ट पाईप लाईक स्ट्रक्चर. अशा पाईप लाईक स्ट्रक्चरचं हे ट्रॅबॅक्युली बनलेलं असतं. प्लीज राईट अँड ड्रॉ डायग्राम. हे ट्रॅबॅक्युली सिस्टीम आणि ह्या ट्रॅबॅक्युली सिस्टीम मध्ये इथे आहे रेड बोन मॅरो. It is not having the Haversian system. It is just having a bony material which is branched. This is a bony material which is branched and forms a network. पण ह्याच्यामध्ये ओस्टिओसाइट सेल आहेत. ओस्टिओसाइट सेल ह्याच्यामध्ये आहेत. कळतंय ना? कॉम्पॅक्ट बोन आपण बघितलं, त्याच्यामध्ये हॅव्हर्सियन सिस्टीम आहे. चला मी एमसीक्यू नंतर घेते, आधी कॉम्पॅक्ट बोन करूया. ओके, सो कॉम्पॅक्ट बोन इज अ डायफायसिस. आणि मेटाफायसिस काय आहे? तर मेटाफायसिस मध्ये बेबी असताना बोन छोटा असतो ना, जशी जशी लेंथ वाढते तशी त्या बोनची पण लेंथ वाढते. तर त्या बोन सेल वाढवायचं किंवा बोनची लेंथ वाढवायचं काम करतं हे मेटाफायसिस. इथे सेलची ग्रोथ होते, इकडनं पण ग्रोथ होते, इथे पण मेटाफायसिस आहे, इथून पण ग्रोथ होते. आणि जेवढी आपली ग्रोथ व्हायची असते तेवढी ग्रोथ झाल्यानंतर हा मेटाफायसिस निघून जातो, डिसइंटिग्रेट होतो आणि तिथे मग आपली ग्रोथ थांबते. असं आहे की आपण आता 16 वर्षात आपण 5 फूट होतो आणि मग 40 वर्षाचं झालं तर आपण 10 फूट होतो, असं नाही ना. देर इज कुठेतरी एकदा आपली साईज किंवा हाईट वाढायचं थांबते. जेव्हा हाईट वाढायचं थांबते तेव्हा हा मेटाफायसिस ऑटोमॅटिक निघून जातो. कळतंय का? Yes, ma'am. So give a heading structure of compact bone. Okay. इथे मेटाफायसिस मध्ये ही इपिफायजियल, ही जी मी प्लेट लाईक स्ट्रक्चर काढलंय, दिस इज कॉल्ड एज अ इपिफायजियल प्लेट. आणि मग जसं मी म्हटलंय की इपिफायजियल प्लेट पासनं सेलची डिव्हिजन होत असते बाय मीन्स ऑफ मायटोसिस की मियोसिस. इथे जे बोन सेल डेव्हलप होणार आहे ते बाय मीन्स ऑफ मायटोसिस की मियोसिस. हे जे बोन सेल तयार होत राहणार आहे इथे कुठल्या डिव्हिजनने? येस प्रथमेश, कुठल्या डिव्हिजनने हे तयार होतील? या गौतम, चला कोण बोलताय? ते बहुतेक गेले गेम खेळतायत, हो ना? Mitosis. एक्झॅक्टली, कारण सोमॅटिक सेल्स आहेत, बॉडी सेल आहे. मियोसिस कुठे होणार आहे? फक्त आणि फक्त गॅमेट्स मध्ये, सेक्स सेल्स मध्ये. तर हे सेक्स सेल्स नाहीये. सो दिस सेल विल कीप डिवाइडिंग बाय मीन्स ऑफ mitosis. Okay, so epiphyseal plate, that is for the elongation, and diaphysis is having the hollow cavity, marrow cavity. कुठली असते त्याच्यामध्ये? येलो बोन मॅरो. करेक्ट? आय होप तुम्ही साइड बाय साइड लिहिता पण आहे. ओके, बघा. सो पेरिऑस्टियम, ओस्टिओब्लास्ट आणि त्याच्यानंतर ह्या लॅमिली, बिकॉज द मॅट्रिक्स इज इन लेयर्स. आणि आतमध्ये पण एंडोऑस्टियम आणि हा मॅरो त्याच्या खाली. ओके, बिकॉज देर इज अ स्पॉन्जी बोन.
ओके, आता मी हे हॅबर्सियन सिस्टीम किंवा ओस्टियॉन दॅट इज अ युनिट ऑफ द बोन. गिव्ह हेडिंग हॅबर्सियन सिस्टीम. I don't know how much you are absorbing or grasping. बघा आता ह्या जसं मी आपण गोल काढला होता, एक तुम्हाला आठवत असेल गोल काढला होता आणि इथे 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 आपण सगळ्या ह्या हॅबर्सियन सिस्टीम काढल्या होत्या. वी सेड की मॅट्रिक्स विच इज प्रेझेंट इन लेयर अँड दॅट इज कॉल्ड ॲज काय? Lamely. दॅट इज कॉल्ड ॲज लॅमिनी. तर ह्या इन बिटवीन दोन हॅबर्सियन, ही एक हॅबर्सियन सिस्टीम आहे आणि ही एक हॅबर्सियन सिस्टीम आहे. या दोन सिस्टीम हॅबर्सियन सिस्टीम मध्ये जो काही मॅट्रिक्स भरलेला आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरस्टिशियल लॅमिनी. इथे जो आहे मॅट्रिक्स दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरस्टिशियल लॅमिनी. ओके, हॅबर्सियन, आता हॅबर्सियन इथे कॅनल दिसतोय मध्ये, हा एक कॅनल वेगळा म्हणजे मधला जो कॅनल वेगळा, पण ही जी हॅबर्सियन सिस्टीम आहे, हा एक व्हायलेट कलर मी इथे काढते, दिस इज अ हॅबर्सियन सिस्टीम, याच्यामध्ये पण एक कॅनल आहे. ओके, सो हियर इज वन मोर कॅनल. व्हाईट कलर दिसतोय का बघा, इथे एक अजून कॅनल आहे. दॅट कॅनल इज कॉल्ड ॲज अ हॅबर्सियन कॅनल. सो दिस कॅनल that is called as this Haversian canal. ओके, दिसतंय का तुम्हाला लेबल? येस और नो? हा टॉपिक Yes, समजून ma'am. घ्यायला अवघड आहे, मीच अनइझी होतीये. सो मी इथे परत त्याला इलॅबोरेट करायचा प्रयत्न करते. एक हॅबर्सियन सिस्टीम काढते इथे. ही एक हॅबर्सियन सिस्टीम काय काय आहे त्याच्यामध्ये, हा एक कॅनल आहे, दिस इज अ हॅबर्सियन कॅनल. ओके, हॅबर्सियन स्पेलिंग बघा. इन ऑनर ऑफ दॅट सायंटिस्ट हॅबर्सियन हु हॅज डिस्कवर्ड दिस, त्याने डिस्कवर केलं, आपल्याला फक्त समजून घ्यायचंय. सो हॅबर्सियन कॅनलचा रोल काय त्याच्यामधनं, सी हॅबर्सियन कॅनल कंटेन आर्टरी, व्हेन अँड लिम्फॅटिक व्हेसल. इथून आर्टरीज, व्हेन्स आणि लिम्फॅटिक व्हेसल इथून पास होणार आहेत. ओके ओके, आणि त्याच्यानंतर इथे जे आहेत हॅबर्सियन सिस्टीम मध्ये, इथे जे आहेत दीज आर द सेल्स विच आर कॉल्ड ॲज ओस्टिओसाइट. आणि ओस्टिओसाइट इज हॅव्हिंग द कॅव्हिटी, काय म्हणतात त्याला? ओस्टिओसाइट वुड बी इन वन कॅव्हिटी दॅट विल बी कॉल्ड ॲज काय? Lacuna. Lacuna, exactly. It is in the cavity that is called as a lacuna. Please keep writing. आणि हा डायग्राम काढा. This is a diagram only for Haversian system. Only for the Haversian system or ostium. What it include? Haversian canal plus बोला plus Arteries and veins. lamellae आणि plus Osteocyte. प्लस ओस्टिओसाइट मेक्स अ हॅबर्सियन सिस्टीम. आता आपण ह्याच्यातलं काय काय काढलं? हॅबर्सियन कॅनल काढलं आणि ओस्टिओसाइट सेल आहे तिथे. ओके, हे ओस्टिओसाइट सेल आणि ह्याच्या भोवती जे काही आहे दिस इज अ लॅमिली म्हणजे मॅट्रिक्स. लॅमिली म्हणजे मॅट्रिक्स विच इज अरेंज्ड इन लेयर. सो दॅट इज मेकिंग युअर हॅबर्सियन सिस्टीम. क्लिअर आहे? हॅबर्सियन कॅनलची जी लॅमिली आहे ही सर्क्युलर पॅटर्न मध्ये आहे. दॅट इज व्हाय इट इज दिस लॅमिली इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रिक लॅमिली. कॉन्सन्ट्रिक सर्क्युलर पॅटर्न मध्ये आहे. सो इट इज अ कॉन्सन्ट्रिक लॅमिली. या दोन ह्याच्या मधली लॅमिली कुठली होती? दोन हॅबर्सियन कॅनल मधली लॅमिली, इथली लॅमिली, दिस इज अ इंटरस्टिशियल लॅमिली. राईट? ओके, आता परत हा जो हॅबर्सियन सिस्टीम आहे इथे जे सेल्स आहेत, ओके मी इथे इलॅबोरेट करते. हे सेल ऍक्च्युली असे अॅमिबॉइड प्रोसेसचे असतात, सर्क्युलर नाहीये. इट इज हॅव्हिंग द अॅमिबॉइड प्रोसेस. आणि ह्याचं जे एक्सटेन्शन येतं दे जॉईन विथ इच अदर.
ह्याचं सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन आणि ह्याचं सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन दे जॉईन इच अदर टू फॉर्म द कॅनालिक्युली. कॅनालिक्युली काय कळलं? आणि हा जो आहे इथे जो आहे तो लॅक्युना आणि ते सायटोप्लाझमिक हा जो आहे लॅक्युना, एका लॅक्युनामध्ये एकच हा ओस्टिओसाइट सेल आणि त्याच्या सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन येतात, ते एकमेकांना जॉईन होतात अशा पद्धतीने. आणि दिस जॉईनिंग रिजन इज कॉल्ड ॲज अ कॅनालिक्युली. कळलं का? येस ऑर नो? Yes, ma'am. पुन्हा एकदा सांगू हॅवर्सियन सिस्टीम. पुन्हा एकदा बोनचं सांगते बघा. कॉम्पॅक्ट बोन आणि हा जो आहे स्पॉन्जी बोन. स्पॉन्जी बोन मध्ये हॅवर्सियन सिस्टीम नाही. पॉइंट लिहून ठेवा चला. स्पॉन्जी नो हॅवर्सियन सिस्टीम इन स्पॉन्जी बोन. कॉम्पॅक्ट बोन मध्ये कॉम्पॅक्ट बोन इज अ डायफायसिस. हॅवर्सियन सिस्टीम ह्याच्यामध्ये आहे. कॉम्पॅक्ट बोन मधला मॅरो इज अ येलो बोन मॅरो. इथला बोन मॅरो इपिफायसिस और स्पॉन्जी बोन मधला बोन मॅरो इज अ रेड बोन मॅरो. लिहिताय पॉइंट्स? रेड बोन मॅरो इज हिमोपोएटिक. सगळे ब्लड सेल इथून तयार होतात. हिमोपोएटिक ब्लड सेल्स इथून तयार होतात. ओके. हॅवर्सियन सिस्टीम काय आहे? सो हा बोनचा स्ट्रक्चर इट इज हॅव्हिंग अ पेरिऑस्टियम. खाली जो आहे ओस्टिओब्लास्ट. इथे मध्ये एक कॅव्हिटी आहे. सो एंडोऑस्टियम म्हणून इथे पण ओस्टिओब्लास्ट आहेत, म्हणून ह्याची बाय डायरेक्शनल. आता इथे जे आहेत ते आहेत हॅवर्सियन सिस्टीम. इथे जी आहे ती हॅवर्सियन सिस्टीम. ओके. याच्या मधला जो लॅमिली आहे, याच्या मधला जो मॅट्रिक्स आहे दॅट इज अ विच मॅट्रिक्स? Lamellin. हा, विच लॅमिली? किती Concentric लॅमिली आहे lamellin. ती? Concentric lamellin. इंटरस्टिशियल कॉन्सेंट्रिक आतमध्ये. ही जी लॅमिली आहे ह्याच्यामध्ये जी लॅमिली आहे ही दॅट इज अ इंटरस्टिशियल लॅमिली. ओके. ही आहे हॅवर्सियन सिस्टीम. ओके. हॅवर्सियन सिस्टीम मध्ये इथे सेल्स आहेत. कुठले सेल्स आहेत? Osteocyte. ओस्टिओसाइट आहे. ओस्टिओसाइट एक फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी मध्ये दॅट इज कॉल्ड ॲज लॅक्युना. एका लॅक्युनामध्ये एकच सेल आणि ह्याच्यामध्ये जी लॅमिली असणार आहे आता ती कॉन्सेंट्रिक लॅमिली. कॉन्सेंट्रिक लॅमिली. ओके. हे जे बोनचे सेल एकमेकांशी कम्युनिकेट करतात कशा मार्फत? दॅट इज कॉल्ड ॲज कॅनालिक्युली. हा ना. हा एक हॅवर्सियन सिस्टीम घेतले. इथे हे बोन सेल्स आहेत. दिस आर ओस्टिओसाइट आणि ते एकमेकांशी कम्युनिकेट करतात. ते कशाने कम्युनिकेट करतात? दिस कॅनालिक्युली. आणि म्हणून हे असं सर्क्युलर पॅटर्न आपल्याला दिसतं. ते सगळे एकमेकांशी कम्युनिकेट करतात थ्रू कॅनालिक्युली. आणि इथे जे आहे हॅवर्सियन कॅनल त्याच्यामधनं आर्टरीज आणि व्हेन्स पास होतात. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी फार झालं. ठीक आहे मॅम हम्म. तुम्ही ते सांगितलं होतं रेड बोन मॅरो आरबीसी प्रोड्यूस करतं. इट इज एरिथ्रोपोएसिस. हा, मेजरली एरिथ्रोपोएटिक. बाकीचे सेल तयार होतात, जसं प्लेटलेट्स पण तयार होतात. डब्ल्यूबीसी तयार झाले की ते मग स्प्लीन आणि लिम्फ नोड कडे जातात आणि तिथे ते मॅच्युअर होतात. पण सगळे आरबीसी इथेच मॅच्युअर होऊन जातात. डब्ल्यूबीसी पुढे त्यांना अजून प्रोसेसिंग करायला लागतं, म्हणून मग मी ते डिटेल नाही सांगितलं त्याचं. ओके. आणि येलो बोन मॅरो बेसिकली फॅट स्टोअर करतं. आणि जेव्हा खूप इमर्जन्सी सिच्युएशन येतं, एखाद्या वेळेस ब्लड लॉस खूप झाला किंवा इमर्जन्सी सिच्युएशन आली, तर मग येलो बोन मॅरो जो आहे ना तो पण ब्लड सेल्स तयार करायला लागतो.
इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये येलो बोन मॅरो पण ब्लड सेल्स तयार करतो. अदरवाईज येलो बोन मॅरो फक्त फॅट स्टोरेज करून ठेवतो. या कळलं का हे? उद्या कोणीतरी हे एक्सप्लेन करणार आहे. प्रथमेश आर यू देअर? प्रथमेश मी तुझं Yes. 3 नाव घेतलं. येस प्रथमेश. सो उद्या यू आर गोइंग टू एक्सप्लेन द ओस्टियन or Haversian system first. Okay, so Prathamesh will explain Haversian system tomorrow. कोणी राहिलं मागच्या वेळेस? Yes, ऋतुजा are you there? ऋतुजा? Yes, ma'am. You will explain the structure of bone. जसं मी सांगितलं आहे, spongy bone, compact bone, epiphysis, metaphysis, diaphysis, Haversian system कुठे आहे? स्पॉन्जी बोन मध्ये बोनी मटेरियल काय मग? हे सगळं ऋतुजा एक्सप्लेन करेल. डाऊट असेल तर आत्ताच विचारा. आय हॅव 3 minutes इन हँड. बोला. मॅम याच्या आधीची स्लाइड दाखवा ना 1 मिनिट. येस येस येस. दिस वन? येस. मी ह्याच्यातलं हे इरेज करते. डन मॅम. डन? येस. ओके. Of the dry weight inorganic matter, the way we said 65%, organic it just 30%. Doubt असेल तर आता विचारा. Major organic inorganic matter is calcium phosphate, which is present in the form of crystal of hydroxyapatite. The major organic substance is collagen fiber, and collagen fiber which is arranged to the periphery is called as, इथे पेरिफेरीला जे आहे त्याला काय म्हणायचंय? This collagen fiber which is towards the periphery below the osteoblast is called as Sharpie's fiber. Yes. ओके. जेव्हा बोनचं फ्रॅक्चर होतं तेव्हा ओस्टिओब्लास्ट परत ओस्टिओसाइट्स आर रिएक्टिवेटेड टू ओस्टिओब्लास्ट. ओस्टिओब्लास्ट परत ओस्टिओसाइट तयार करायला लागता आणि परत बोनी मटेरियल डिपॉझिट करायला लागतं आणि दस हाऊ यू गेट हिलिंग ऑफ द फ्रॅक्चर. इफ बोन इज केप्ट इन डायल्यूट, हा क्वेश्चन मला आन्सर करायचा आहे. इट बिकम सॉफ्ट. कॅन यू एक्सप्लेन व्हाय? घरी पण तुम्ही हा प्रयोग करू शकता. जे नॉनव्हेज खात असतील, बोन्स मॅमेलियन बोनच आहे. जर तुम्ही मटन खात असाल तर इट इज अ मॅमेलियन बोन. तो मॅमेलियन बोन HCl मध्ये टाकून ठेवा. आपलं टॉयलेट क्लिनिंग वगैरे पण असतं ना HCl, त्याच्यामध्ये टाकून ठेवा. 8-10 दिवसांनी बघा त्याची काय हालत असेल. इट बिकम मस्त स्पॉन्जी, एकदम असं त्याला प्रेस करू शकता. अँड दिस एक्सपेरिमेंट बऱ्याच वेळेस स्कूल चिल्ड्रन हे करतात. To explain, don't eat too much of the काय म्हणतात Chinese food because they use vinegar and vinegar is acidic. That makes your bone fragile. Okay. So मला हे सांगा. सो हायली ऍसिडिक असं तू म्हटलंय प्रथमेश. मग काय होतं? हायली ऍसिडिक बरोबर आहे ना. HCl इज ऍसिडिक. ते उत्तर नाही झालं. मॅम त्याच्यातून हायड्रोजन लिबरेट होतं, त्यामुळे म्हणून मग मग काय ते होईल? सॉफ्ट होतं. नाही, नो. सॉफ्ट काय होईल? हार्ड मटेरियल काय? बोनी मॅट्रिक्स आहे ना हार्ड. मग त्या मॅट्रिक्सचं काय होईल? हे सगळे सॉल्ट त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जाईल. जे मॅट्रिक्स आहे, जे मिनरलाइज्ड आहे, जिथे सगळे मिनरल डिपॉझिशन आहे ते डिझॉल्व्ह होऊन जाईल सगळे, आणि म्हणून तो बोन सॉफ्ट होऊन जाईल बिकॉज दे गेट डिझॉल्व्ड इन ऍसिडिक कंडिशन. ओके.